नमस्कार. आयज हांगा सगळे जाण तुम्ही आयल्या बद्दल तुमकां देव बरें करूं म्हणटा. आनी आयज एक असो विशय आमच्या कडेन आसा. आसगांवान एक घर मोडलें. पयली गजाल म्हटल्यार सगळे प्रेसांनी तें कवर केलें आनी खंय तरी मॅटर सीएमा पर्यंत पावलो. सीएम दिल्ली आसता, दिल्लीच्यान गोंयान येता आनी थेट ते घराची जी ओनर आसा, जी कोण ती बायल आसा, तिच्या पर्यंत वयता. सगळी तिची परिस्थिती जाणून घेता आनी एक आपलो स्टेटमेंट दिता की हे घर सरकार म्हणजे गव्हर्नमेंट बांदून दितलो आनी ज्या लोकांक खातीर आनी ज्या लोकांच्या खातीर जे घर हे मोडलां, जो सगळो घराचो खर्च आसा तो त्यांच्या कडल्यान गव्हर्नमेंट रिकवर करतलो. आनी सीएम वयता. आयज प्रेसाचेर अश्यो न्यूज येता की बाबा त्यो केसीस बी कितें रजिस्टर जाल्ल्यो किंवा आसलेल्यो, त्यो केसीस सगळ्यो विथड्रॉन जाता. म्हाका एक गजाल कळना, जर तुमकां केसीस विथड्रॉ करपाच्यो आसता, कितें करपाच्यो आसता, तर केसीस रजिस्टर कित्याक करपाक जाय? आनी हेज्या भितर मेन भुमिका म्हणजे आमचे जे पुलीस आसा, ह्या पुलिसांचेर नाना प्रकारचे आरोप जाता. हे अत्यंत दुर्भागी व्यवस्था आसा आमची. आनी जे काही पॉलिटिशियन्स सिंपथी दाखोवन गेल्ले, काही पॉलिटिकल मायलेज घेवन गेल्ले, हो त्यांचो प्रश्न. जेन्ना तो स्टेटमेंट जालो तेन्ना ते थंय येता आनी आयज जर ती बायल मनीस स्टेटमेंट चेंज करता तर हे लोक खंय दिसती पडना. तर म्हाजो एक ह्या चॅनलाच्या मार्फत लोकांकडे एक विनंती आसा की तुमी असलें कांयच करूंक जायना किंवा अशें काही स्टेटमेंटूय प्रेसाचेर लोकांनी दिवंक जायना जे ज्या कारणान तुमी एक बऱ्या लोकांचे इमेज घाण करी सारखे. फॉर एग्जाम्पल असे आरोप आमच्या अंजुना पीआय आनी तेजो पीएसआय तेजेर आयले. एक व्हडलो आरोप आयलो आमचो कोण तरी गोंयचो एक व्हडलो आयपीएस कॅडर ऑफिसराचेर. आयज खंयच्या कडेन कांय ना. म्हणजे आयज जो म्हाजो प्रेस आसा हो इतकेच सांगपाक आसा, तुमचे कडेन जर कांयच ना तर आमच्या ह्या पुलिसांक बेश्टेच जबाबदार खंयच्या बाबतींत दवरनाका. जर तुम्ही एव्हिडन्स प्रूव्ह करूंक शकना तर खंयचोच प्रूव्ह करनाका बाबा कोण आयपीएस ऑफिसर बी म्हणून. असले बेजबाबदारीचे जे स्टेटमेंट येता मिडियाचेर, खऱ्यांनीच वायट गजाल आसा. ही येवंक जायना. आणि सुरेश बाब, इतले लोक थंय गेल्ले, एक्टिविस्ट गेल्ले, सोशियल वर्कर, ते तांकां सपोर्ट म्हणून करून गेल्ले. आता ते सगळे यू टर्न जाल्ले. कशें आसता पळय, तिका तिचे घर मोडले, हे लोक तेच्याकडे पावले, तिने आपोवंक ना दिसता तांकां. हांकां मुद्दम वचोन थंयसर बोवाळ घालपाची संवय आसा. हांव तुका तेजें आतां तात्पर्य सांगता, प्रश्न येयला म्हणून. जेन्ना सीएम पावलो आनी जेन्ना सीएमान आपले स्टेटमेंट दिलो की तांकां घर गव्हर्नमेंट बांदून दितलो आनी जो खर्च आसा ते कल्पिटा कडल्यान आमी रिकवरी करतले, तेच दिसा हे एक्टिविस्ट आनी कोण गेले त्यांच्या पोटान दुखले आनी आयज येवन ते नाका जाल्ल्यो स्टेटमेंट दिता. पण खंय तरी दिसना की त्यांना एक मिडिया ताका सपोर्ट करपा खातीर गेले, तेंच्यांनी न्यूज केली तेजी आनी खंय तरी दबाव वाडले, सरकाराचेर बी दबाव वाडले, आमदारांचे लोकल आमदारांचेर दबाव वाडले आनी तेंच्यांनी मागीर तो सपोर्ट दाखोवपा खातीर ते गेले आनी ते दिसना तुमकां तेजे खातीर बोवाळ जालो आनी ताका ते अरेस्ट जालो तो मिडलमॅन. पळय अमर बाब, कितें आसा, खंय कंप्लीट करता एक मिनीट, खंय तरी हे सगळ्यांचे फायदो घेता अशें दिसती पडना तुमकां? ऑफकोर्स बरोबर प्रश्न आसा. आयज मिडिया आसा म्हणून ह्यो सगळ्यो गजाली सगळ्या लोकांपर्यंत पावता. मिडिया इज वन ऑफ द पिलर ऑफ दीस डेमोक्रेसी. त्यांच्यानी आपले काम केलें. मिडियान हेचे सगळे दाखवून आपले काम केलें. जो त्यांचो जी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा या सोसायटी खातीर ती त्यांच्यानी केली.
सीएमान येवन हे आयकून जेन्ना प्रेशर जालो, सीएमान येवन आपलें काम केलें की माझी प्रजा ही हेंका हांवें सपोर्ट करपाक जाय. आता हे जे बाकीचे लोक येयल्ले तांकां कोणी आपयलेले काय ते स्वताहून गेल्ले काय ते मायलेज घेवपाक गेल्ले हो वेगळो विशय आसा न्हू. हांगा प्रश्न कसो येता आता तुवें म्हटलें स्थानीक आमदार स्वताहून तांकां घेवन गेली. जेन्ना स्थानीक आमदारान आवाज काडलो तेन्ना हो खंय तरी आवाज व्हडलो जालो. बरोबर. ती दिलायला लोबो, हांव तिका एप्रिशिएट करता. शी हॅड डन हर जॉब. आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांक जर त्रास जाता आणि जर कोण आमदार त्याच्या खातीर झगडटा देन इट इज व्हेरी गुड. खऱ्यांनीच एप्रिशिएट करी सारकी गोष्ट हांव तिका एप्रिशिएटूय करता. पण हांव त्याच बरोबर म्हणटा जे थोडे लोक वचून जे ते गाळी मारताले, आय मीन दे वर युजींग, आणि मेन थिंग सगळे येवन ते प्रमोद सावंताकूच टार्गेट करताले. जेन्ना प्रमोदान वचून हो स्टेटमेंट दिलो म्हणून आयज काही गजाली चेंजीस जाल्यो. आयज त्यांचो यू टर्निंग स्टेटमेंट सगळे चालू आसा. सो हांगा खंय तरी दिसती पडटा हे प्रमोद सावंताकूच टार्गेट करपाक सगळे लोक ते बायलेच्या कुस्तार म्हणजे म्हणटा पळय कोणाच्या खांद्यार बंदूक धरून गुळी मारप ह्यो गजाली थंय करपाक गेल्ले. म्हणजे म्हाका दिसता ती बायल ह्या सगळ्यांपेक्षा हुशार मनीस अशी आयज फुडें आयली. म्हणजे दोतोर तुमकां अशें दिसता की खंय तरी हे पॉलिटिकल प्रोपगंडा प्लान केल्लो आशिल्लो अशें तुमकां म्हणटा? ना किल्यो ज्यो गजाली घडटा पळय त्यो हाडपाच्यो आनी प्रमोदाचेर धुकलपाच्यो. आतां हांगा पावस पडटा, व्हडलो पावस पडलो, ते झाड मोडले तर ते म्हणटाले कितें प्रमोदान मोडले किंवा बीजेपीन मोडले. आयज ह्यो गजाली अश्योच वाऱ्यार पडटा. सी अगेन आय विल कम ऑन माय वर्ड. हांव सपोर्ट कोणाक करिना, पण तुम्ही रियलिटी समजून घेयात. रियलिटी हांगा कोण समजना. आयज त्या पुलिसांचेर म्हणजे पीआय अंजुनाचेर हेंच्यांनी आरोप केलो. सपोज जर कोण कोणाच्या घरान घुसता तर डेफिनेटली पीआय विचारतलो न्हू कम अलोंग विथ युअर पेपर, काय दोळे धापून आपलें काम करतलो. सांग म्हाका तूं. सो काही गजाली आमी समजून घेयना, काही गजाली आमी अश्यो उलयता. सांग कितें म्हणपाक जाय. तितून आयएस ऑफिसर सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आसा म्हणून आयकूंक येता. कोणी तरी आयपीएसूय म्हटलो. आयपीएस ऑफिसर. इफ देर इज अ इन्व्हॉल्वमेंट वाय यू पीपल आर नॉट ओपनिंग युअर माउथ. अरे नॉनसेन्स स्टेटमेंट दिवपाक येता म्हणजे हेज्या वयल्यान कळटा की यू पीपल आर टार्गेटिंग प्रमोद सावंत, नथिंग एल्स. क्लियर कट उलयता. हे जे लोक थोडे गेल्ले पळय ते स्पष्ट उलयताले सरकार आणि प्रमोद सावंत. तू ऐकला सगळ्यांच्यो मिडियाचेर सगळ्यांचे हे ऐकला. आता प्रमोद सावंत जेसीबी चलयतालो थंय. हांव प्रश्न विचारता तुका, प्रमोद सावंत जेसीबी चलयतालो? हांगा कितें जालें काय प्रमोदाचेर येता. जेन्ना प्रमोदान येवन थंय सपोर्ट आपलो जाहीर केलो तेन्ना कित्याक हेंच्यांनी युटर्न मारलो? ह्यो गजाली हांगाच लोकांनी समजून घेवपाच्यो गरज आसा. हे सगळे पॉलिटिकल प्रोपगंडा चालू आहा. म्हाका तरी अशें दिसता प्रमोदा फाटल्यान कोण तरी लागला ताका सकयल उडोवन आपूण सीएम जावपाक. पण तुमकां अशें दिसटी पडना की भायले लोक येवन एक गोंयकाराचो घर मोडप म्हणजे कितली कापासतात? एब्सोल्युटली प्रश्न सारको आसा. तर गोंयकारान ते केस तशीच दवरूंक जाय आशिल्ली न्ही. ती केस फाटीं घेता म्हणजे तुजी कितकें हें आहा. सारकें मरे. तू खंय पर्यंत सारकी आसा तें हांगा कळटा न्ही. तू जर सारको आसा जाल्यार तू कित्याक केस फाटीं घेतलो? फाटीं कित्याक घेता केस? आता कशें आसा पळय, जर तू म्हाजे कडेन आयलो, आता सपोज हांवें जर हो मॅटर घेतलो म्हाजे कडेन आयलो, डेफिनेटली हांव पेपर विचारतलो न्हू प्रॉपर्टीचे. हांव म्हणटलो सेल डीड करून ना, चल पयशे दिले, रिसिट्स आसतल्यो, कितें आसतलें. ऑफकोर्स पुलीस हॅड आस्क्ड दिस क्वेश्चन. आनी हे क्वेश्चन विचारल्या म्हणून तुम्ही पुलिसांक सस्पेंड करपाच्यो गजाली उलयतात, तेंचे डिसमिशल तुम्ही मागतात. हाऊ फार इट इज करेक्ट? म्हणजे तुमकां दिसता की तुमकां जाय तशें पुलिसांनी वागपाचें, तुमकां जाय तें पुलिसांनी करपाचें? आय डोंट बिलीव दिस. आणि ह्याच्या खातीर खंयच्यान एका बऱ्या मनशान आयपीएसाचे जे इन्व्हॉल्वमेंट दाखयले कांय प्रूफ नासतना दिस इज व्हेरी शेमफूल. हे शेमफूल अशें दिसना तुका? दोतोर आतां पळय सीएम सुद्दां थंय पावलो, तांकां हेल्प करपाक पावलो. आश्वासन इतकें आश्वासन दिलें की जशें तेंचें घर आशिल्लें तशें बांदून दिता म्हणटा. करेक्ट. तरी आसतना आज ते महिलान जेंचें घर मोडलां तेणी आज यू टर्न घेतलो आनी रिजन कितें दिलें की आपल्याक फॅमिली आहा, आपलो भुरगो आसा म्हणून आपणें केस खंय तरी फाटीं घेतले म्हणून तेणी म्हणून घर बांदून दिवपाक आश्वासन दिलें. पूण तुमकां तुमी हे सगळे वातावरणाक सेपरेट एंगलान पळयता? ना सांगता तुका क्लिरिफाय करता. पळय, घर मोडला थंयच्यान केस सुरू, तेच्या वयल्यान किडनॅपिंग येयले, बाकी असॉल्ट सगळे एक केसीक अटॅच लिंकिंग आहे.
एक केस फाटी घेता म्हणजे सगळ्योच केस फाटी घेता न्हू. हे हांगा क्लिअरिफाय जाता. आणि जेन्ना सीएम तुका सांगता ह्या सगळ्या घराची आपूण जिम्मेदारी घेता. वन ऑफ द पिलर ऑफ आवर इंडियन डेमोक्रेसी म्हणजे तुम्ही प्रेस, तुमच्या प्रेसा मुखार रातचो उबो रावन प्रमोद सावंत स्टेटमेंट दिता आसा तशें आपूण. आणि 2 दिसांनी म्हाका दिसता नेक्स्ट डे मायकल लोबो PWDचे सगळे लोक वचोन तेंच्यांनी क्लेरिफायूय केलें की 2 दिसांनी आमी सुरू करता. तर ती बायलूय कोण ती पुजा आसा पळय ती तेच करपाचें आणि सीएमूच तेच करपाचें न्हू. हेच्या भितर जें कितें घडलें म्हाका खंय तरी दिसता की आमच्या प्रेसाक यूज केलो आपल्या फायद्या खातीर. शैलेश एक क्वेश्चन, जसे आम्ही आउटसाइड बिल्डर लोक असता पळय ते चडशे स्वतःच बाउन्सर यूज करता असले कामाक हेजे बद्दल कितें? व्हेरी बॅड. हे वायट गजाल. हांव हेच्या पयलीं हेच्या अगेन्स्ट आसा, आतां हेच्या उपरांत अगेन्स्ट आसतलो. बॉन्सर यूज करपाक जायना. आमचे कडेन कायदे आसा, कायदो व्यवस्था आसा. सपोज जर ती प्रॉपर्टी ते कोण ते पूजा शर्मा तिने कायदो कित्याक कायद्याचे दार म्हणजे कोर्टान कित्याक वचोंक ना? तेंच्यांनी इलिगल जर ती रावता ते प्रॉपर्टीन तर पुलीस कंप्लेंट कित्याक फायल करूंक ना? दुसरी गजाल, ही बायल स्टेटमेंट दिता, कोण ही बायल स्टेटमेंट दिता की तिकाय थंय चेडो आसा आनी आपणाकूय चेडो आसा आनी ती सांगता खंय आपूण ही प्रॉपर्टी पळोवंकूच ना. आयच्या डेटीक खंयचो बायर आसा जो प्रॉपर्टी पळयनासतना घेवंक वयता? हे सगळें चुकीचें घडलेलें आसा. आनी म्हाका दिसता हेतून खंय तरी प्रमोद सावंताक टार्गेट केला ह्या लोकांनी, ह्या मनशा वयल्यान. आनी ह्या मनशान हांकां सगळ्यांक यूज करून आपलें काम करून घेतलां. सो वीच इज व्हेरी बॅड. अशें गोंयान घडोवंक जायना. ह्यो सगळ्यो ज्यो गजाली आसा पळय आपल्या फायद्या खातीर लोक घडयतात आनी जे लोक वचोन बोवाळ घालतात हांगाय दिसती पडटा की आपल्या फायद्या खातीरूच वयतात. आपलो फायदो ना जाल्यार कोण खंय वचना. आतां पॉलिटिशियन वयता आपले मायलेजी खातीर, एक्टिविस्ट कित्याक वयता आतां म्हाका कित्याक काय हांव कित्याक सांगू. पूण हांगा आपले साधोंक ना म्हणून वचोन जर प्रति आरोप करप हे चुकीचें न्ही. शैलेश बाब आम्ही आता मुद्दो चेंज करूया. आता सरकारान सध्या बार नियर टू द रिलिजियस हें आसता पळय थंय स्कॉलाचे कडेन हें केल्लें आहा. हेजे बद्दल कितें केल्लें हें म्हणजे कितें? परमिशन म्हणजे अल्कोहोल सेलिंग आणि बार कन्झ्युमिंग की सेलिंग? सेलिंग म्हणजे सेलिंग म्हणल्यार बार कन्झ्युमिंग. ओके ओके ओके. म्हणजे हे न्हू होलसेल बार. पळय जर सरकारान हें परमिशन दिलां तर डेफिनेटली हांव प्रमोद सावंताक आयज सांगतलो खऱ्यांनीच तूं वायट गजाली करता. आयज आमची देवळां, आमची स्कुलां, आयज आमी स्कुलां खातीर इतके सकट जे इनिशिएटीव घेता भुरगीं शिकची म्हणून, तर अशी लायसन्स दिवन सरकार भुरग्यांक बेबदे करपाचे वाटेर व्हरता. अशी लायसनां जर तुमी देवळा वाटेन दवरली तर खंय तरी देवा कडेन लोक कमी वचपाचे हे जातले. आयज खंय तरी अशें दिसतलें की ही जी बार्रां देवळां चर्ची मस्जिदी मुखार हे स्कुलां मुखार येता खंय तरी फाल्यां ही देवळां चर्ची मस्जिदी बंद करपाचे हेजेर आसतले. सो व्हेरी बॅड. जाता तितके बेगीन सरकारान हें कॅन्सल करचें. आनी आमची जी संस्कृती आसा, आमच्या संस्कृतीन सरळ बरयलेलें आसा कन्झ्युमिंग अल्कोहोल इज डेविल एक्ट म्हणून. सो सीएमान असले स्टेटमेंट काडप असले हेजेर आय डोंट एग्री. हांव एका समर्थन दिना. हे खऱ्यांनीच वायट गजाल. ही घडच्यो न्हू कित्याक आमची फुडार आमच्या देशाचें फ्युचर हे आमच्या स्टेटाचेंय न्ही. ही भुरगीं आसा पळय ही आमच्या देशाचें फ्युचर. हेंचें खंय तरी शिक्षण बरें जावचें म्हणून आमी कामां करतात. तर सीएमान किंवा BJP सरकारान असली नाका ती परमिशनां ग्रांट करून हेंचें फ्युचर इबाड करच्यो न्हू. दुसरी गजाल म्हणल्यार म्हाका दिसता गोंय आतां दुर्दशेचे वाटेर चल्लां. काल जे सीएमान स्वता स्टेटमेंट केलो. आतां 2 गजाली म्हाका दिसता. जी बाणस्तारी गजाल जाली, एक्सिडेंट जाल्लो म्हणजे पयशे दिया आनी तुमी सुटा, आनी पयशे दियात आनी तुमी जाय ते इलिगल धंदे करा. म्हणजे पयशांचो खेळ गोंयान चलता आनी चलूंक शकता अशें कितें डायरेक्शन दिवपाक सोदता सीएम? बाबलाचे प्रश्नाक हांव एडिशनल घालता एक की सीएम म्हणटा रेव्हेन्यू वाडटलो म्हणून. जाल्यार ही रिलिजियस प्लेसा खातीर खंय ह्या स्कुला कडेन खंय जाल्यार ही बाराचे लायसनां दिवप या पयशे वाडोवन घेवप असले हितून पयशे असलो रेव्हेन्यू जर सरकार घेता तर ह्या रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट हांव आसा. कित्याक आमच्या देशाचे फ्युचर बिगडून आमकां कसलोच रेव्हेन्यू नाका. येता सुद्दां जाल्यार नाका. आनी खंयच्या बुकान किंवा खंयच्या हेतून बरयलेलें आसा की देवळा सायडीक बार घालून आमी रेव्हेन्यू करया म्हणून, चर्ची सायडीक बार घालून आमी रेव्हेन्यू करया, मस्जिदी सायडीक बार.
आणि व्हडल्यान व्हडली चुकी म्हणजे स्कॉला सायडीन. प्रश्न विचारता तुम्ही एक ट्रस्ट चलयता आणि ते ट्रस्टा मार्फत तुम्ही स्कुलाक एज्युकेशनाक सपोर्ट करता जाल्यार कितले वायट दिसता तेन्ना असली घटना घडटा आणि सीएमाचे वक्ते अशें जाता म्हणून. हांव म्हणटा तेणी इमिजिएटली हे सगळे चेंज करपाक जाय. हांगा आसा ते सगळे चेंज करून उडोवपाक जाय. असली परमिशनां ग्रांट जावपाक जायना. देवळां चर्ची मस्जिद एक गजाल, पण स्कुलां कडेन कशीच जावंक जायना. देवळां कडेन डेफिनेटली जावचें ना. आमी कोणूच हें करपाक दिवचे ना. हांव दिवचो ना. आमचे क्रिश्चन भाव आसा ते करपाक दिवचे ना. आमचे मुस्लीम भाव आसा ते करपाक दिवचे ना. दॅट इज 100%. बट वॉट अबाउट द स्कूल्स? आयज एक अशें दिसता आमकां विद्या प्रबोधिनीचे येता की थंय गार्बेज पडटा, भुरगीं कशी बसतली. आयज पासून कांयच जायना. फाल्यां जर हांगा जर बार्रां आयलीं आनी ह्या बार्रांनी जर भुरग्यांक दिसती पडटली न्हू ती बार्रां बियरी आनी हें तें. आय एम नॉट सपोज टू टेक नेम्स ऑन युअर चॅनल, बट फाल्यां ही भुरगीं शिकतली कितें? सोरो पिवपाक? ज्या वयाचेर दूध पिवन तेंच्यांनी एक्सरसाइज करपाक जाय त्या वयाचेर ती सोरो पिवन एकामेकाक गाळी चवतली, एकामेकाक मारपाक वयतली आनी फाल्यां तो सोरो मेळना जाल्यार आवय बापायंचेर सुद्दां हात घालतली. सो सीएमान हेजी दखल घेवची आनी ही जी नाका ती परमिशनां जर तो ग्रांट करूंक सोदता तर ती बंद करची. ही म्हजी मागणी आसा. ओके. आणि एक कितें आसता की एक तांकां मिटर वायज आसता की 100 मिटराचेर 500 मिटराचेर 500 मिटराचेर तुमी पयस स्कुलाचे पयस तुमचे ते बार्रां बिर्रां कितें आसा थंय आसपाक जाय. सिलिडीचे शॉप या जावं हे कितें तरी ही आतां 100 मिटरांचे भितर दिता परमिशनां. हेजेर कितें म्हणटा? हांव तेच उलयतां अमर बाब. कसलो रेव्हेन्यू करूंक सोदता गव्हर्मेंट? हांव वन सायडेड उलयना. सरकार ज्या जाग्यार चुकीच्यो करतलो हांव ताका तेजी वाट दाखयतलो. दिस इज 100 न्हू 500% रॉंग. हांव म्हणटा 1 किलोमीटर भायर दवरपाची. 500 मिटर आसा कायद्यान, पण 1 किलोमीटर भायर दवरा. भुरग्यांक ताजो वास सुद्दां लागूंक जायना. हे जे सगळे करून जो रेव्हेन्यू हाडटलो पळय तो कोणाच्या भुरग्यांक पोसपाक सीएम हाडटलो? आमचे फ्युचरूच जर हांगा सोऱ्यान बुडटलें तर कोणाक पोसपाक हो रेव्हेन्यू येतलो? म्हाका सरकारान हेजें उत्तर दिवचें. कसले फायद्याचो आसतलो हो रेव्हेन्यू आमच्या? सो जाता तितके बेगीन हे जर हाडलेले आसा एक्सपेक्ट करतलो किंवा असेंब्लीन घालून हेका पास करपाचे जर सीएम किंवा गव्हर्मेंट चिंतता हे आतांच तेंच्यांनी कॅन्सल करचें. आमच्या सारखे खुबशे लोक आसा हेजे अगेन्स्ट उबे आसा. बरोबर. थँक्यू.